आंतरराष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून अमरावतीत रेड रन स्पर्धा 2026चं आयोजन करण्यात आलं। युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी आणि सक्षम जीवनशैलीचा स्वीकार करावा हा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आला। सांगतो की व्यसनमुक्ती आपण जी आपली जी पिढी आहे, आता युवा पिढी ही व्यसनाच्या अधीन चालली आहे, तर ही जायला नको आहे। ह्याच्यासाठी ही स्फूर्ती मिळण्यासाठी त्यांना आपण स्पर्धा आयोजित केल्या। हे आपला देशाचं भविष्य आहे आणि त्याच्यामुळे आपला देश पण सुदृढ राहील आणि आपली ही पिढी जर सुदृढ राहिली तर भविष्यात आपल्याला आपला देश पुढच्या जगात वेगळ्या याच्यावरती राहील। त्याच्यासाठी सुदृढ राहण्यासाठी कोणीही व्यसनमुक्ती केली, त्याच्यासाठी आपण स्पर्धा आयोजित करतोय, जेणेकरून ती त्याच्यापासून दूर राहत आहे आणि आपली एक हिंदू संस्कृती तयार होत आहे। जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती आणि IDIK महाविद्यालय बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। 5 किलोमीटर अंतराच्या या धावण्याच्या स्पर्धेत 17 ते 25 वर्ष वयोगटातील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला। पुरुष आणि महिला अशा स्वतंत्र गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत विजेत्यांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात आलं। जिल्हा स्तरावर प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांना राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। आज जिल्हा सामान्य रुग्णालय आणि एड्स नियंत्रण प्रतिबंध सोसायटी यांच्यामार्फत युवा महोत्सवामध्ये आपण रेड रन स्पर्धा घेतलेली आहे। या स्पर्धा 3 लेवलवरती होतात। त्यासाठी प्रथम दर्शनी आपण आज जिल्हा लेवलवरती घेतली आणि यातले जे 1 आणि 2 प्राइज घेतलेले स्टुडंट आहेत हे आपण स्टेट लेवलला पाठवणार आहे आणि त्यातच मग आपले नॅशनल लेवलवर जाते। त्याच्यासाठी आपण स्पर्धा आयोजन केली होती। त्याच्यासाठी मी सगळ्यांना या स्पर्धेनिमित्त जे आपले स्पर्धक आहेत 1 आणि 2 मुलं आणि मुली यांना शुभेच्छा आहे की आपल्या जिल्ह्याचं नाव पुढच्या स्टेट नॅशनल लेवलवरती आलं पाहिजे, एवढे शुभेच्छा देतो।